असताना खऱ्या अर्थानं खरंच मला मनस्वी आनंद होतोय की या व्यासपीठावरती मला मनोगत व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली. विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी आवर्जून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो, बोलण्यासाठी उभं राहिलो आहे. कारण आपण एवढ्या धावपळीच्या याच्यामध्ये सुद्धा सुंदर अशी मॉडेल तयार केलेली आहे आणि ही मॉडेल तयार करत असताना फक्त मॉडेलची निर्मिती झालेली नाही, तर या ठिकाणी एक वैज्ञानिक महायज्ञ आहे साहेब. महायज्ञ मी अशा अर्थानं म्हणतोय की आपलं जे पुस्तकी ज्ञान आहे हे पुस्तकी ज्ञान सोडून खरोखरच या विद्यार्थ्यांनी आज माझ्या समाजामध्ये कोणत्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे याचा विचार करून अतिशय नाविन्यपूर्ण त्यांच्या वयाचा विचार करता उत्कृष्ट अशी मॉडेल्स या ठिकाणी सादर केली. त्याबद्दल प्रथमतः सर्व विज्ञान शिक्षकांच्या वतीनं, शिक्षण विभागाच्या वतीनं मी तुमचं कौतुक करतो आणि आपणच आपल्या टाळ्या वाजवून अभिनंदन करावं असे प्रत्येकाला विनंती करतो. ही मॉडेल मांडत असताना आपण या ठिकाणी एक प्रतिकृतीच फक्त तयार केलेली नाही, तर ही प्रतिकृती तयार करत असताना आपल्या सर्वांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले की आपण हे का करायचे, हे कसं करायचे. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली आणि ही शोधल्यानंतर तुमच्या या नाविन्यपूर्ण मॉडेलची या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे छोटे छोटे विद्यार्थी अगदी 6वी पासूनचं हे प्रदर्शन आहे, म्हणजे साधारणपणे 12 वर्षापासूनचे असणारे हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये समाजातील प्रश्न सोडवण्याची आपल्याला या ठिकाणी एक तळमळ पाहायला मिळते आणि त्यातूनच या नाविन्यपूर्ण मॉडेलची निर्मिती झालेली आहे. जय पराजय हा ठरलेला आहे स्पर्धा म्हटले की, परंतु हा जय पराजय होत असताना या जय पराजयाला फारसं महत्त्व न देता आपले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, मनातील प्रश्न आहेत, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि तुमचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक आहे की आपल्या विद्यालयातून अशा प्रश्नांची सोडवणूक करणारा विद्यार्थी म्हणून आपली निवड झालेली आहे आणि ही निवड होऊन आपण या तालुका स्तरावरती आलेलो आहे. म्हणजे तालुका स्तरावरती आलोय म्हणजे 100% हे सगळे स्पर्धक नसून सगळे यशस्वी विद्यार्थी आहेत असं मी मानतो. त्यामुळं मनापासून तुमच्या सर्वांचं कौतुक. आम्ही शिक्षक फक्त एक तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करत असतो. साहेब, आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून दररोज विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि हे उपक्रम राबवत असताना खऱ्या अर्थानं अपेक्षित न्याय आम्हाला देता येतोय असं नाही प्रत्येक वेळी, मात्र या विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्याचं काम आम्ही करतोय आणि हे करत असताना हे विद्यार्थी अतिशय प्रचंड वेगाने धावतायत आणि हे धावत असल्यामुळे आज समाजामध्ये जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सुटतायत आणि हे सुटत असताना या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचं धावणं पाहून खरंच आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि पुढच्या वेळी अजून याच्यापेक्षा वेगळं इनोव्हेटिव्ह काय करता येईल आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यासाठी आम्ही निश्चित यापुढे सुद्धा प्रयत्न करत राहू. त्याचबरोबर या ठिकाणी जी आयोजन समिती आहे या आयोजन समितीचं अगदी मनापासून मी कौतुक करेन. अगदी सुरुवातीची पार्किंग व्यवस्था, त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये कुठल्या गाड्या कशा पद्धतीनं कुठे लावायच्या याचं परफेक्ट नियोजन. भाईसाहेब, तुमच्या इथले जे कर्मचारी आहेत अगदी त्या उन्हामध्ये सुद्धा ग्राउंडवरती 3-4 शिपाई कर्मचारी आपल्याला पाहायला मिळाले. ते आवर्जून सांगत होते, अगदी प्रेमानं आदराने सांगत होते, सर गाडी इथं लावू नका, तुम्ही इथं लावले तर बाकीच्यांना पण डिस्टर्ब होईल आणि इतर गाड्या सुद्धा मध्येच लागू शकतात. त्यामुळं गाडी लावून घेणं असेल किंवा इथं आल्यानंतर वैज्ञानिक उपकरणांची नोंदणी असेल, ती नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारची अरेंजमेंट आवश्यक आहे यासाठी प्रत्येक उपकरणाबरोबर यांचा एक शिक्षक येत होता. तो आपल्याला जागा दाखवत होता. जागा दाखवल्यानंतर ती स्पेसियस आहे का किंवा त्यामध्ये काय तुम्हाला सुधारणा हवी आहे या पद्धतीनं अगदी बारीक सारीक गोष्टींचा या ठिकाणी यांनी विचार केलेला होता. आज आपल्याला या ठिकाणी हे 3 दिवसाचं प्रदर्शन दिसतंय, मात्र या पाठीमागं माझ्या मते एक 8-10 दिवसाचं झालं साहेब कष्ट आहेत आणि त्यावेळेस इतकं सुंदर प्रदर्शन या ठिकाणी इथं उभं राहिलेलं आहे. आज 53व विज्ञान प्रदर्शन इथं घेत असताना अनेक ठिकाणी आपण प्रदर्शनामध्ये सहभागी झालो, परंतु आजपर्यंत मी पाहिलेल्या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी सर्वोत्कृष्ट नियोजन आपल्या ज्ञानश्रीच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे मनस्वी आपलं कौतुक करतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचंय की या ठिकाणी आपण ही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होत असताना तुमची आयुष्यातील पहिली पायरी आहे.
यामध्ये तुमची जी उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, ही अखंडपणे अशीच राहणं गरजेचं आहे। एक स्पर्धेच्यासाठी किंवा स्पर्धात्मक विद्यार्थी नको आहेत आपल्याला, तर या समाजासाठी एक नाविन्यपूर्ण संशोधन करणारे संशोधक आपल्याला निर्माण करायचे आहेत आणि आपल्या भारत देशाचा विकास करायचा आहे आणि त्या विकासामध्ये निश्चित आपल्या सातारा तालुक्याचा वाटा मोलाचा असावा अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। या अनुभवाच्या स्मृतीपटलावर, तुमच्या स्मृतीपटलावरती आजच्या विज्ञान प्रदर्शनाचे अनुभव असेच ठेवत राहू। मात्र हे ठेवत राहत असताना तुमच्या सर्वांना विनंती आहे, आपल्यातला विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन कधीही कमी होणार नाही, असाच प्रेरित राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।